नमस्कार मंडळी, आज आलोय मी पुन्हा एकदा नवीन मेसेजसह. आनंदी माणसाची काय लक्षणं असतात, आनंदी व्यक्ती कोणाला म्हणायचं. बऱ्याच वेळेला आपल्याला समोरच्या व्यक्तीला आनंद आहे, म्हणजे समोरचा व्यक्ती आनंदात आहे तर आपल्यालाही त्याचा आनंद असला पाहिजे, त्याच्या आनंदात आपल्याला सामील होता आलं पाहिजे. समोरच्या व्यक्तीला दुःख आहे, समोरचा व्यक्ती दुःखात आहे, त्याच्या दुःखामध्ये त्याच्या दुःखाप्रती आपल्याला संवेदना असल्या पाहिजे. ही आनंदी माणसाची लक्षणं. पण बऱ्याच वेळेला असं होतं काही लोकांचं, समोरचा आनंदी आहे, तो आनंदी आहे याचं आपल्याला दुःख आहे. आणि बऱ्याच वेळेला असंही होतं की समोरचा दुःखी आहे, तो काहीतरी संकटात आहे, तो काहीतरी अडचणीत आहे, तो दुःखात आहे, याचा जर आपल्याला आनंद होत असेल तर ही आनंदी माणसाची लक्षणं नाही आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे त्याच्या आनंदात तुम्हाला आनंद मिळवता आला पाहिजे, त्याच्या दुःखामध्ये तुम्हाला संवेदना जाणवली पाहिजे, तर मग तुम्ही आनंदी आहात. तुम्ही स्वतः आनंदी राहू शकता. समोरच्याच्या दुःखात जर तुम्हाला आनंद होत असेल तर तो असुरी आनंद आहे. स्वतःचं स्वतः हे तपासून बघायचं, आपल्याला असं होतं का, आणि आनंदी राहता येतं. ही आनंदी माणसाची लक्षणं असं मला वाटतं. आणि हो, अशाच वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. मी रोज तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबने मला प्रोत्साहन मिळेल आणि मी रोज नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहीन. धन्यवाद.